अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र झालेले आहेत। राहुल नार्वेकर यांनी यावेळेस निकाल सुनावलेला आहे। तर यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, शरद पवार गटाचे आमदार जे ते देखील पात्र झालेले आहेत आणि अजित पवार गटाचे आमदारही पात्र झालेले आहेत। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सर्व 41 चे 41 आमदार पात्र झालेले आहेत। अजित पवार गटाकडे 53 पैकी 41 आमदार आहेत, ते आता पात्र झालेत। शरद पवार गटाची आमदार अपात्रतेची मागणी फेटाळून लावलेली आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला या निकालाने मात्र धक्का बसल्याचं आपण म्हणू शकतो। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, राहुल नार्वेकर यांनी आता निकाल सुनावलेला आहे आमदार अपात्रतेचा आणि दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवण्यात आलेले आहेत। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, महाराष्ट्रातल्या राजकारणातली शरद पवार गटाचे ही सर्व आमदार हे पात्र आहेत, तर अजित पवार गटाचे आमदार जे आहेत ते देखील पात्र असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। शरद पवार गटाच्या आमदार पात्रतेची मागणी करणारी याचिका जी आहे ती राहुल नार्वेकर यांनी फेटाळलेली आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज या सगळ्या आमदार पात्रतेची याचिका ज्या होत्या 5 त्याच्यावर आज सुनावणी झाली आणि त्याचा निकाल आपण बघतोय। शरद पवार गटाचे आणि अजित पवार गटाचे दोन्ही गटाचे आमदार, राष्ट्रवादीचे सगळे आमदार आता पात्र आहेत, परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाला मात्र या निर्णयामुळे धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे। तर कोणत्या गटाकडे नेमके किती आमदार आहेत, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभेचे ते देखील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर हे संख्याबळ आपण बघतोय, अजित पवार गटाकडे 41 आमदार आहेत, शरद पवार गटाकडे 15 आमदार आहेत। विधानसभेचे, विधान परिषदेचे अजित पवार गटाकडे 5 आमदार आहेत, तर शरद पवार गटाकडे 4 आमदार आहेत। अजित पवार गटाकडे महाराष्ट्र लोकसभेचे खासदार 2 आहेत, तर शरद पवार गटाकडे 4। अजित पवार गटाकडे राज्यसभेचा खासदार 1 आहे, तर शरद पवार गटाकडे 3 राज्यसभेचे खासदार आहेत। अजित पवार गटाकडे नागालँड विधानसभेचे आमदार 7 आहेत, तर शरद पवार गटाकडे एकही आमदार नागालँड विधानसभा मधून नाही। झारखंड विधानसभेचा 1 आमदार जो होता तो देखील अजित पवार गटाकडे। केरळ विधानसभेचे 2 आमदार अजित पवार गटाकडे आहेत, तर शरद पवार गटाकडे 4 आमदार आहेत। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, राज्यातल्या राजकारणातली एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, शरद पवार गटाचे आणि अजित पवार गटाचे आमदार हे पात्र झालेले आहेत। आमदार अपात्रतेची मागणी शरद पवारांनी जी केली होती ती फेटाळून लावण्यात आलेली आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा मोठा निकाल दिलाय। शरद पवार गटाचे ही सर्व आमदार आता पात्र झालेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता आधीच आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाने निकाल दिला होता, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह घड्याळ हे अजित पवारांना मिळालं होतं आणि आता मात्र हा मोठा धक्का